नालासोपारा पूर्वेकडील विजयलक्ष्मी नगरमध्ये 41 इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। 400हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा घटनास्थळी पाहायला मिळतोय आणि वसई विरार महानगरपालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्यांदा ही तोडक कारवाई होतीये। आणि या तोडक कारवाईची ही दृश्य आपण पाहतोय। जे रहिवासी होते ते इमारतीच्या समोर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि बरेच आक्रमक झालेले हे रहिवासी दिसतात। नालासोपारा पूर्वेकडे विजयलक्ष्मी नगर आहे आणि तिथे 41 इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। 400हून अधिक पोलिसांचा घटनास्थळी बंदोबस्त पाहायला मिळतोय। दृश्यांमध्ये पोलीस सुद्धा दिसतात। वसई विरार महानगरपालिकेचं पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालंय आणि न्यायालयाने आदेश दिले त्यानंतर दुसऱ्यांदा ही तोडक कारवाई होतीये। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत आहेत। विपुल, 41 इमारती आहेत आणि त्यांच्यावर ही तोडक कारवाई होतीये आणि तिथे जे रहिवासी राहतात त्यांची प्रतिक्रिया काय उमटते? पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। नक्कीच आज सकाळपासून 41 इमारतीवरती कारवाईला सुरुवात झालेली आहे। तर आपण जर पाहिलं पाठीमागे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला कारवाईसाठी आणि या ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे आणि नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे। मात्र ही जागा जी आहे ती आरक्षित जागा असल्यामुळे या इमारतीवरती कारवाई करण्यात येत आहे। मात्र न्यायालयाच्या दुसऱ्या आदेशानंतर सुद्धा ही कारवाई आजपासून पुन्हा सुरू झालेली आहे आणि ही कारवाई सुरू असणार आहे। तसंच जर आपण पाहिलं तर जे नागरिकांचं जे सामान आहे ते घराबाहेर काढून यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता ह्या नागरिकांवरती देखील आता संताप व्यक्त करण्यात येत आहे। नेमकं आता या नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर पाहिलं तर इथे या ठिकाणी कारवाईसाठी महापालिकेचे अनेक सकाळपासून या ठिकाणी कारवाईसाठी प्रशासन दाखल झालेलं आहे। पोलीस असतील, इतर असतील, महापालिकेचे कर्मचारी विपुल, ही असतील, दृश्य इतर आपण या पाहू ठिकाणी। शकतोय। मात्र तिथे जे रहिवासी बेघर झालेले आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकतोय का? हो हो, आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय सांगाल, या ठिकाणी सकाळपासून कारवाई सुरू झालेली आहे? काय सांगायचं, आम्ही आता जे रूम घेतले आमच्या पैशांनी, तर आम्हाला कोण देणार? आता कोण मदत करणार आहे आम्हाला? आता आम्ही काय बांबू काढून माझ्या बायकोला, एवढे पब्लिक आहे ते पब्लिक कुठे राहतील? मला याचं उत्तर द्या। आम्ही 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 कागद दिले का पैसे दिले आम्ही? मला याचं उत्तर द्या साहेब। काय काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हेच आहे, आम्हाला रूमच पाहिजे। उंच जागेवरती रूम पाहिजे त्यांना। इतर काय सांगाल, कारवाई सकाळपासून सुरू झालेली आहे का? लोग यहाँ पे पिछले 18 साल से रह रहे हैं। 18 साल से रह रहे हैं, उसका ये तो गरीब आदमी है। बेचने वाले लोग ये कहाँ जाएंगे? अभी गर्मी के मौसम में इतना सामान का बोझ निकाल के कहाँ पे जाएंगे? उनके फैमिली है, बीवी बच्चे, कहाँ पे जाएंगे लोग? कहाँ बनाएंगे, कहाँ खाएंगे लोग, कहाँ रहेंगे अभी ये लोग? या ठिकाणी आपण पाहिलं तर हे रस्त्यावरती भाजी विकणारे लोक या ठिकाणी राहतात। तसंच आपल्यासोबत काही महिला आपण त्यांची बोलणार आहेत। या ठिकाणी त्यांचं घर तुटतंय आणि काय सांगाल, आपलं नाव काय आणि या ठिकाणी आज कार्य होते काय सांगा? त्या ठिकाणी कारवाई सुरू झाली, मात्र घरच्या बदली घर मिळावं अशी मागणी आता येथे रहिवासी करू लागलेले आहेत। निश्चित विपुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि दुसऱ्यांदाही न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्यांदाही तोडक कारवाई होताना पाहायला मिळते।